तर मित्रांनो, आज मी तुम्हाला माझं गाव दाखवणार आहे आणि गावातील मंदिर आणि गावातील जेटी आणि आजूबाजूचा परिसर. गाव आहे जामसंडे कट्टा आणि कट्ट्या गावामध्ये हे माझं घर आहे आणि बाजूला जेवढी घरं दिसत आहेत ती भाई नाकांची घरं आहेत. आणि ही आहे सार्वजनिक गावातली विहीर. ही डोकेवाडी आहे आणि ही सार्वजनिक विहीर आहे ती. त्याच्या गावचं सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. इकडे हरिनाम सप्ताह होतो दिवाळीला. तुम्हाला मंदिर दाखवतो. छानसं असं मंदिर आहे आमच्या गावाचं. हे पूर्ण मंदिर बघू शकता तुम्ही. संगमरवरीमध्ये काम केलेलं आहे आणि इथे नक्षीकाम बघा. हे कसं एकदम छान असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि ही मूर्ती आहे विठ्ठलाची रुक्मिणीची आणि मागे जे काम केलेलं आहे ते छानसं असं काम केलेलं आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे जय रामकृष्ण हरी बोला पंढरीनाथ महाराज की जय. छानसं असं पूर्ण मंदिर आहे. हे पण मंदिर आमचं पूर्ण स्वच्छ असतं. 2 टाइम इथे माणसं असतात साफसफाई करायला. पूर्ण मेंटेन आहे मंदिर. हे बघा नक्षीकाम पण असं सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. इकडे हे नक्षीकाम बघ किती सुंदर असं केलेलं आहे. आणि इकडे बसायला पण माणसांना केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांना. मंदिर बघायला आलेलं विठ्ठलाचं मंदिराचं पूर्ण सुरू केलंय आणि त्याच्यावरती आपलं गणपती बाप्पाचं पण मस्त असं नक्षीकाम केलंय. गणपती बाप्पा दिसतोय ते विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा कळस आहे. ते जेटीवरून व्ह्यू दिसतोय. छानसा असा व्ह्यू आहे. आता तुम्हाला गावातील जेटी दाखवतो. या जेटी बघूया आपण गावातील. छानशी अशी झाडं आहेत बघा ना. मस्त हिरवळ परिसर आहे हा पूर्ण असा. मित्रांनो, ही आहे आपल्या गावातील जेटी. मस्त जेटी आहे. या लवकर दाखवतो. जेटीच्या बाजूला ही पाच आहे. आणि ही जेटी आहे. जेटीचा छानसा असा व्ह्यू आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही. छोट्या छोट्या डिंग्या लागलेल्या आहेत बाजूला. आणि जेटीवर छानशी अशी हवा येते बघा तुम्ही. मस्त पूर्ण असं मन मोकळेपणाने वाटते. जेटीवरती आल्यावर मन एक समाधान होतं आपलं. मित्रांनो, होतं की नाही मन समाधान आपलं? परिवार आहेत ना ते पण जेटीवरती मस्त हवा खायला आले. तिथे गारगार हवा लागते आणि समोर पूर्ण तुम्हाला हा परिसर दिसतो. ही पूर्ण खाडी आहे आणि पूर्ण हिरवळ आहे इकडे. आणि या खाडीमध्ये तुम्हाला कालवं भेटतात, तसरे भेटतात, मुळे भेटतात. परत आपण शेळ्याचे घर आहे, शेंगटे आहेत. परत असं छान असं खाडीमध्ये भेटते. या खाडीमुळे लोकांच्या आमच्या गावातली पोटं भरतात. आता मासेमारीला चालली एक छोटी डिंगी आहे. बघू शकता तुम्ही. आता तो मासेमारीला चाललाय आणि त्याच्या डिंगीला मागच्या साईडला जे लावलेलं आहे ते यामाची मशीन आहे. यामाची हा माझा मामा आहे. आणि हे बघा किती छान असं दुकान आहे. गावचं एकमेव गावचं दुकान आहे आपल्या दिरबादेवी स्टोर. आणि हे ओनर आहेत त्याचे. हे कट्ट्या गावामधील वाडवळ देवाचं मंदिर आहे. अतिशय छान असं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता या गावामध्ये. तुम्हाला आतून दाखवतो या. छान असं हा पूर्ण मंदिर आहे. झुंबार आहे, व्यवस्थित असं टापटीक मंदिर आणि साफसफाई केलेलं मंदिर आहे. आणि इकडे वरती लिहिलेलं आहे श्री वाडवळ देव मंदिर. आणि हे मंदिर आहे
हे वाळवं देवाचं मंदिर आहे आणि जिथे हे तुम्ही बघताय सगळे देव आहेत तिकडे. आमच्या कट्टेगाव मध्ये श्री हनुमानाचं मंदिर आहे. जे हे मंदिर आहे हे गावातलं मंदिर आहे, पण ज्या दगडावर जे कोरलेलं आहे ते आपले खापर पंजोबा म्हणजे विष्णुदास भानुदास कट्टेकर यांनी कोरलेलं आहे. हे तुम्हाला दाखवतो. छानसं असं हनुमानाचं हे पूर्ण नक्षीकाम त्यांनी केलेलं आहे आणि आपला खापर जे पंजोबा आहेत त्यांचं इकडे नाव पण आहे विष्णुदास कट्टेकर म्हणून. हनुमान की जय. तुळस आहे आणि इकडे हे देव आहे. इकडे आमचा शिगमा हे देव बघा तुम्ही. आणि हा आमचा जो जेवढा आहे पूर्ण परिसर हा आमचा मांड आहे. इकडे शिगमा होतो, इकडे आपली कोईन नसते. दिवसा पूर्ण मांड भरलेला असतो, आपली कोईन नसते इकडे म्हणजे आपली देवी नसते इकडे. आणि वेगवेगळे सोंग येतात आणि पूर्ण मुंबई भरून एवढी इकडे माणसं येतात. 8 दिवस पूर्ण मांड आपला भरलेला असतो. विसवडाचं मंदिर आहे. मंदिर बघू शकता तुम्ही आतून.